आता फक्त सिक्कीम मध्ये पाऊस, सिक्कीम आणि केरळ मध्ये थोडाफार साऊथ मध्ये. लेटेस्ट सॅटेलाइट पिक्चर आपल्याला दाखवते. ठीक आहे. हां खाली घेता का? हां फक्त हाताने हाताने का? हां तसं आहे त्याला. आता तुम्हाला हे पण येईल तारीख. ठीक आहे तारीख. नाही आपण काय करू कशामुळे काय असं उभं राहून हं ते उलट जास्त ज्यांनी आपली धरणं भरायला होतात म्हणजे आपलं दुष्काळ कॅचमेंट एरिया. कॅचमेंट एरिया तो कुठे अजून काहीच नाही. कॅचमेंट एरियामध्ये फॉर्म तिथे लो प्रेशर एरिया बे ऑफ बेंगॉल मध्ये फॉर्म झाला तरच इकडे पुढच्या 7-8 दिवसात तर तसं काहीच नाही. पण विंड स्ट्रॉंग होत आहे त्याच्यामुळे इंटिरियर मध्ये पण वाढेल पाऊस 24-25 नंतर. 25 ला तर चांगला 25-26 आपण किती दिलं 35. ठीक आहे ना त्या दिवसाच उद्याचे ते पुन्हा ते आज. महाराष्ट्रच काय देशात गेली 7-8 दिवस झाले मान्सूनची जी वाटचाल आहे ती एका अर्थाने एकाच जागेवर थांबल्याचं दिसतं. मी कुठेतरी नवसारी जळगाव हा जी ती लाईन आहे त्याच्या पुढे मान्सून सरकायला तयार नाही. नेमके काय कारण आहेत आणि मान्सून कधी पुन्हा रिॲक्टिव्हेट ज्याला आपण म्हणतो होईल काय कशामुळे होऊ शकतो तर यासोबत अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत पुणे वेधशाळेचे संचालिका मेधा खोले मॅडम आहेत. मॅडम तुमचं स्वागत न्यूज 18 मध्ये. हा नकाशा दिसतोय कुठं महाराष्ट्रावर पाऊस अजूनही दिसत नाही. हे आत्ताच सगळ्यात लेटेस्ट आता लेटेस्ट सॅटेलाइट पिक्चर किंवा उपग्रहाद्वारे घेतलेलं चित्र आहे आणि त्याच्यात आपल्याला दिसतं की महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत म्हणजे उत्तर कोकणाच्या भागामध्ये आपल्याला ढगांची निर्मिती झालेली दिसते. त्याचबरोबर विदर्भाच्या काही भागात आत्ता ढग दिसतात. त्या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागात आपण बघू शकतो की व्यवस्थित ढगांची निर्मिती झालेली नाही किंवा क्लाउड फ्री ज्याला आपण आकाश निरभ्र आकाश किंवा पार्टली क्लाउडी अशा पद्धतीचं आहे. आणि याच्याबद्दल असं मान्सूनचा जो ऍडव्हान्स आहे किंवा जी उत्तरेकडे वाटचाल होती ती आपण पाहिली की 6 जूनला यावर्षी महाराष्ट्रात दक्षिण महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला वेळेच्या आधीच 1-2 दिवस आणि त्याच्यानंतर 9 जूनला तो मुंबई पुणे या सगळ्या भागांमध्ये दाखल झाला आणि त्याच्यानंतर 10 जूनला तो उत्तर कोकणाची म्हणजे नवसारी जळगाव अशा या सगळ्या भागातून पुढे अमरावती चंद्रपूर अशी मान्सूनची उत्तरी सीमा जाते. ती 10 जून नंतर पुढे मात्र मान्सूनचा उत्तरेकडे काही वाटचाल झालेली नाहीये. आणि त्याचबरोबर आपण इतर भारतातल्या देशाचा विचार केला तर 31 मेला जो सिक्कीम मध्ये पाऊस पोहोचलेला होता तर 31 मे पासून आज 18 जून पर्यंत तिथे मान्सूनची पुढे प्रगती खूपच मोठं खंड म्हणायचं ब्रेक नेमकं काय म्हणायचं त्याच्यामध्ये मान्सूनची ऍडव्हान्स किंवा वाटचाल पुढे झालेली नाहीये. आणि याला असं मुख्यच कारण असं सांगता येईल की मान्सून महाराष्ट्रामध्ये सक्रिय होण्यासाठी 2 गोष्टींची आवश्यकता असते. उत्तर कोकण किंवा या सगळ्या किनारपट्टीच्या भागात जर पाऊस सक्रिय म्हणजे होण्यासाठी मुख्य कारण असं असतं की पश्चिम किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा तयार होणं आवश्यक असतं ज्याला ऑफशोर ट्रफ असं म्हणतात. त्याच्या प्रभावामुळे काय होतं की जे सगळे अरबी समुद्राकडनं वारे येतात नैऋत्य दिशेकडनं ते जास्त सक्रिय होतात ऍक्टिव्हेट होतात आणि त्याच्यामुळे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वदूर आणि खूप आपण ज्याला अतिवृष्टी सदृश पाऊस म्हणतो तसा पाऊस पडतो. आणि त्याबरोबर जर इंटिरियर महाराष्ट्राचा विचार केला मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र या सगळ्या भागांमध्ये पाऊस पडण्यासाठी पश्चिम उत्तर म्हणजे उत्तर भागात बंगालच्या उपसागराच्या काहीतरी लो प्रेशर एरिया कमी दाबाचं क्षेत्र तयार होणं अतिशय गरजेचं असतं. कारण ते जर झालं तरच मग इकडून जे उत्तरेकडनं वारे येतात ते इथे जास्त त्याच्याकडे आकर्षित होतात केंद्रित होतात आणि त्याच्यामुळे मान्सूनचा जोर किंवा सक्रियता वाढते. तर यावर्षी असं आतून दिसून आलेलं की जेव्हा ऍडव्हान्स होत होता मान्सूनचा किंवा त्याची दक्षिणेकडून उत्तरेकडे वाटचाल होत होती त्या दरम्यान सगळीकडे सर्वदूर पाऊस झाला. ज्या ज्या भागात मान्सून पोहोचलेला आहे त्या भागातही चांगल्या प्रकारे पाऊस झाला आणि त्याच्यामुळेच त्याची उत्तरेकडे वाटचाल झाली. पण त्याच्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये या दोन्ही भागांमध्ये ज्याला मान्सूनच्या सिस्टीम्स सिनॉप्टिक सिस्टीम्स म्हणतात म्हणजे कमी दाबाचा पट्टा कमी दाबाचा
दाबाचं क्षेत्र, अशा पद्धतीची काही निर्मिती झालेली नाहीये अजूनपर्यंतही. किती तारखेपासून कधीपर्यंत साधारण सीझन म्हणजे 1 जून पासून आपण मान्सून सीझन मानतो. 1 जून ते 30 सप्टेंबर असा हा मान्सूनचा 4 महिन्याचा सीझन किंवा या सीझन मध्ये अजून हे इकडे एकही फॉर्मेशन सिस्टम 1 जून नंतर या बंगालच्या उपसागरामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये दोन्ही भागामध्ये एकही सिनॉप्टिक सिस्टीम अजून तयार झालेली नाही. कमी दाबाचं क्षेत्र म्हणा, कमी दाबाचा पट्टा म्हणा, असं झालेलं नाहीये. आणि त्याच्यामुळे मान्सून सक्रिय होण्यासाठी जी पोषक परिस्थिती असते ती अजूनही निर्माण झालेली नाहीये. जो जिथे जिथे मान्सूनचा पाऊस पडतोय तो विशेषतः स्थानिक कारणांमुळे किंवा आपण ज्याला म्हणतो मेघगर्जन, थंडरस्टॉर्म ऍक्टिव्हिटी अशा सदृश पाऊस पडतोय. पण ज्याला एक सर्वदूर सर्वव्यापी पाऊस पडतो, जेव्हा मान्सून करंट सेटल्ड होतो किंवा मान्सून स्थिरावतो राज्यामध्ये, आणि जेव्हा सर्वव्यापी सतत पाऊस पडतो किंवा जास्त काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मुसळधार अतिवृष्टी अशा पद्धतीचा जो पाऊस असतो, जो टिपिकल मान्सूनचा पाऊस असं आपण म्हणतो, तसा पाऊस अजूनही राज्यात झालेला नाहीये. आणि आताची जर एकूण सगळी मान्सूनची परिस्थिती किंवा एकूण हवामानाची परिस्थिती लक्षात घेतली तर असं दिसतं की आज 18 तारीख आहे. 21 ते 20 जून नंतर कोकणच्या भागामध्ये मान्सूनचा प्रभाव वाढेल किंवा तिची सक्रियता वाढेल आणि त्याच्यामुळे तिकडे सर्वदूर किनारपट्टीच्या भागात पाऊस होण्याची शक्यता, काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही कोकण भागामध्ये. मात्र इंटिरियरचा जो भाग आहे, अंतर्गत भाग, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या सगळ्या भागांमध्ये मान्सून सक्रिय होण्यासाठी आणखी काही काळ जावा लागेल. ऑलमोस्ट 8 ते 10 दिवस, म्हणजे साधारण 24 ते 25 जून नंतरच मान्सून या भागात सक्रिय होईल अशी आत्ताची एकूण परिस्थिती आहे. पेरण्या करत की नाही शेतकऱ्यांनी सध्या? आता मुश्किल आहे सध्या तरी. ऍक्च्युअली आत्ताच जर परिस्थिती पाहिली तर आता आपण सांगितल्याप्रमाणे मान्सूनचा एक सस्टेनन्स जो आहे की मान्सून सक्रिय राहण्यासाठी पोषक परिस्थिती नसल्यामुळे आता जर पेरण्या केल्या तर कदाचित त्या फारशा फलदायी होतील असं वाटत नाही. पेरलेलं बी वाया जाण्याची शक्यता आहे, दुबार पेरणीचं पण वेळ येऊ शकते. त्याच्यामुळे जर आता थोडा थांबलं तर ते जास्त फायद्याचं होईल असं वाटतंय. म्हणजे अगदी पर्टिक्युलर डेट सांगूया, इकडं पाऊस पुन्हा कधी सक्रिय होईल पश्चिम कोकणामध्ये आणि 21-22 जून पासून कोकणामध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे आजचं जर एकूण सगळी परिस्थिती पाहिली तर. आणि इंटिरियर महाराष्ट्रामध्ये अंतर्गत जो भाग आहे तिथे सगळीकडे 24 ते 25 जून नंतर मान्सून सक्रिय होईल. आता जो सध्या गुबडीक म्हणू, ओढ म्हणू, याला काय मान्सूनचा ब्रेक म्हणायचं काय टर्मिनॉलॉजी काय वापरता येईल? नाही, मान्सूनला ब्रेक असं आता म्हणता येणार नाही, कारण मान्सून ब्रेक हा वेगळ्या पद्धतीने डिफाईन होतो. म्हणजे जर आपण हवामानशास्त्र संपूर्ण देश कव्हर केल्यानंतर जेव्हा मान्सून ट्रफ उत्तरेला जातो, म्हणजे त्याच्यात बरीच इतर सायंटिफिक किंवा शास्त्रीय काही घटक आहेत, तर तसं आता आपल्याला म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या मान्सूनमध्ये खंड आहे असं म्हणता येणार नाही. पण मान्सूनचा वेग मंदावला आहे किंवा त्याचा पावसाचा जोर ओसरलेला आहे असं आता आपण म्हणू शकतो. खोले मॅडम यांनी अगदी सुस्पष्ट नकाशावर आपल्याला निरीक्षित करून दाखवलेलं आहे की मान्सून कुठं अडकलाय आणि कधी येऊ शकतो. म्हणजे कोकण किनारपट्टी विचार केला तर 21 आणि मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाड्यात विचार केला 24 पर्यंत लोकांना मान्सूनची वाट पाहावी लागणार. म्हणून शेतकरी बांधवांना तुर्तास पेरणीची घाई या भागात तरी कुठेही करू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत पुणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.